गडचिरोलीतल्या प्रमुख खनिजांचं आणि विशिष्ट औद्योगिक गौण खनिजांचं व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारनं गडचिरोली जिल्हा खाण प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्राधिकरणाच्या स्थापनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली। यासोबतच वडसा देसाईगंज गडचिरोली रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चालाही मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राज्य सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक झाली। नागपूरसह विदर्भाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आले। स्टील सिटी म्हणून विकसित होणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले। जिल्ह्यात आढळणारे प्रमुख खनिजे आणि विशिष्ट औद्योगिक गौण खनिजांचं व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने गडचिरोली जिल्हा खाण प्राधिकरण स्थापन करण्याच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली। गडचिरोलीमध्ये उच्च दर्जाच्या लोह खनिजाचा शोध लागल्यानंतर मोठ्या पोलाद कंपन्या जिल्ह्यात त्यांचे कारखाने उभारत आहेत, ज्यामध्ये सज्जन जिंदाल यांच्या JSWचाही समावेश आहे। जिल्ह्यात लोह खनिजासह इतर प्रमुख खनिजे देखील उपलब्ध आहेत। प्राधिकरणामार्फत खनिजांचं योग्य व्यवस्थापन केलं जाईल। राज्य मंत्रिमंडळानं वडसा देसाईगंज गडचिरोली रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चालाही मान्यता दिली आहे। रेल्वे मार्गासाठी 1886.5 लाख कोटीच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली। या प्रकल्पात राज्य सरकारचा वाटा 50% असेल। राज्य सरकार 943.25 कोटी रुपये देईल। यासोबतच नागपुरातील देवनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीवरील मैदान रहिवाशांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय। राज्यात बाईक टॅक्सी चालवण्याबाबतही सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। या अंतर्गत राज्यातील 1 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रामनाथ झा समितीच्या शिफारशी सुधारणांसह लागू केल्या जातील।